आज दिनांक 3 जून 2026 रोजी कोल्हापूर येथे 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियानाअंतर्गत आज इथे आम्ही निवेदन अभियान आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला आवर्जून कोल्हापूर जिल्ह्यातले तसे कोल्हापूर शहरातील बरेचसे दिव्यांग बांधव भगिनी इथे उपस्थित झालेले आहे। सर्वप्रथम आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या एका शब्दावर तुम्ही एवढ्या लांबून इथे आलेले आहात। आपणास सांगू इच्छितो की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान म्हणजे दिव्यांगांच्या ज्या समस्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आहे, जे दिव्यांगांचे अधिकार आहे, ज्यापासून दिव्यांग पूर्णपणे वंचित आहे, अशा वंचित दिव्यांगांना महाराष्ट्रातील संपूर्ण 55 लाख प्लस दिव्यांगांना त्यांच्या अधिकार, त्यांच्या मागण्या, त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, याकरता हे निवेदन अभियान आम्ही कोल्हापूर इथे माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर विजय राठोड साहेब यांना देण्याकरता आलेलो आहोत। या निवेदन अभियानामध्ये आम्ही एकूण 55 मागण्या घेतलेल्या आहे। 55 मागण्या घेतलेल्या आहे। 55 मागण्या ज्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी जी आहे ती पहिली मागणी आहे की दिव्यांगांची पेन्शन ती प्रत्येक महिन्याच्या कुठल्याही एका फिक्स तारखेला यायला पाहिजे, जेणेकरून दिव्यांगांना माहित राहील की माझ्या महिन्याची पेन्शन मला 5 तारखेला येत आहे, तो त्याप्रकारे त्याचं नियोजन करू शकेल। आज दिव्यांगांची पेन्शन ही प्रत्येक महिन्याच्या ठराविक निश्चित तारखेला येत नसल्यामुळे त्याला माहीतच नाही राहत की मला नियोजन कसं करायचं आहे, दुधाचा खर्च कसा द्यायचा आहे, किराणा केव्हा आणायचा, औषधी पाणी केव्हा कशा करायचं आहे, त्याला काही ठाऊकच नाही राहत। त्याकरता आपली पहिली मागणी आहे की दिव्यांगांना दर महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला निश्चित स्वरूपात आम्हाला जसा तुम्ही लोकांना पगार देता, आई आमच्याकरता पगारच आहे, मग तुम्ही आम्हाला प्रत्येक महिन्याला 5 तारखेला द्या। आपण हे बघतोय की या दिव्यांग समाजामध्ये रोजगार हा सर्वात मोठा मुद्दा आहे। आज जे शिक्षित रोजगार आहे, ग्रॅज्युएट रोजगार आहे, त्या ग्रॅज्युएट जे कॅन्डिडेट आहे त्यांना सुद्धा रोजगार नाही आहे। तर आपण सरकारला ही मागणी करत आहोत की जे ग्रॅज्युएट आहे किमान त्यांना 15,000 रुपये महिना, फिक्स महिना, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना 15,000 रुपये महिना द्यावा। आता याच्या मागचे कारण काय आहे की जर त्यांना 15,000 रुपये महिना दिला तर जे लोकांची आता इच्छा पूर्णपणे उडालेली आहे, शिकण्यात जे लोक दुर्लक्ष करतात ते पुढे येतील, ते शिक्षण करतील, आणि जर त्यांना तुम्ही महिना नाही देऊ शकत तर तुम्ही त्यांना एक प्रायव्हेट त्यांना परमनंट नोकरी द्यावी, ही सुद्धा आपण एक मागणी केलेली आहे। आपण अशी मागणी केलेली आहे या निवेदनामध्ये की ज्या हाऊसवाईफ आहे, जे दिव्यांग बंधू बांधव आहे, जे वयस्कर असो किंवा ज्येष्ठ आहे किंवा मिडल एजचे आहे, कुठलेही असो, किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000, कमीत कमी 1000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम हा जॉब देण्यात यावा। वर्क फ्रॉम होम, जेणेकरून दिव्यांग घरी आहे, अरे घरी बसून पण ते कामं करू शकतात ना। आम्ही स्वतः कामं करून राहिलो, माझ्या भाऊ इथे, सागर भैया आहे इथे, असे काही कितीतरी, माझी बहीण आहे इथे, कितीतरी दिव्यांग बंधू भगिनी आहेत जे घरी बसून कामं करू शकतात। त्यांना जमते ते द्या ना, पण द्या तर। या मागण्या सुद्धा आम्ही घेतलेल्या आहे। माझ्या या दिव्यांग समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये लग्न करण्याची इच्छा राहते, परंतु मुली नाही तर मुलं आहे, काही त्यांचे तालमेल जमून नाही राहिलं। आपण सरकारला ही मागणी केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी, म्हणजे एका वर्षात 36 जिल्ह्यात किमान एक सरकारतर्फे वधूवर परिचय मेळावा आयोजित करावा, एक, आणि त्या वधूवर परिचय मेळाव्यामधून किमान 1000 दिव्यांगांचे लग्न समारंभ सरकारने स्वतःच्या पैशांनी पूर्ण त्यांची घरगृहस्थी बसून द्यावी, असं सुद्धा आपण या 55 मागण्यामध्ये निवेदन घेतलेलं आहे। यामध्ये आपण असे असंख्य मागणी, कुठे मागणीचा पेपर, पत्र द्या, पत्र हा, हे तुम्हाला सांगू इच्छितो
की रोजगार जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर सहित महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 2700 ई रिक्षा, किती 2700 ई रिक्षाचा वाटप करावा, जेणेकरून ई रिक्षाच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना रोजगाराची उपलब्धी होईल आणि त्यांना रोजगार मिळेल. ही सुद्धा आपण यामध्ये एक महत्वाची मागणी घेतलेली आहे. आपण हे सुद्धा मागणी घेतली आहे की प्रत्येक शहरामध्ये एक चौक आहे, चौरस्ता आहे, सार्वजनिक चौरस्ता आहे. त्या चौरस्त्याच्या आजूबाजूला बघून किमान एका शहरामध्ये कमीत कमी 100 लोकांना ती दुकान लावून द्यावी, जेणेकरून ते लोक स्वयंरोजगार करतील. आपण हा मुद्दा दुसराच आहे आपला. बघा, हा मुद्दा दुसराच आहे की 100 दुकाने आम्हाला द्यावी. तिसरा मुद्दा आहे कमीत कमी 2700 ई रिक्षा एका शहरात नाही जिल्ह्यामध्ये वाटप करावे. आता किती वाटतंय तुम्ही? 2 ई रिक्षा. म्हणजे इथेच एका छोट्याशा इन्व्हिटेशनवर तुम्ही एवढे आलेले आहात. या शहरामध्ये 2 ई रिक्षा चालत आहे. 2नी काय होणार आहे? बाकीचे दिव्यांग काय करतील? सर्वांना इच्छा आहे ना व्यवसाय करण्याची, रोजगारची. काही माझे एकट्याचे मत तर नाही आहे. तुमच्या इच्छा आहे तेव्हा तुम्ही आलेले आहात. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना सर्वात महत्वाचं, आज एका नॉर्मल व्यक्तीसाठी नॉर्मल व्यक्तीसाठी इन्शुरन्स बिमा राहतो. दिव्यांगांचा जीव नाही आहे का? आम्ही माणसं नाही आहोत? आम्हालाही हात आहे, पाय आहे, सगळं काही आहे, थोडे कमजोर आहे. आपण म्हटलं आहे कि दिव्यांग नागरिकों हेतु प्रतिवर्ष 15 लाख तक का आजीवन स्वास्थ्य बीमा उपलब्ध कराया जाए तथा सभी उपचार निःशुल्क किए जाए. ही सुद्धा मागणी आपण घेतलेली आहे. म्हणजे उद्या जर काही झालं तर 15 लाख रुपये ऍटलिस्ट आपल्या मागे आपल्याला राहतील. 40% दृष्टीबाधित जे ब्लाइंड असतात, दृष्टीबाधित अशा नागरिकांना शासनाच्या सर्व सुविधा देण्यात यावा, ही सुद्धा आपण याच्यामध्ये मागणी घेतलेली आहे. दिव्यांग हेतु 200 स्क्वेअर फीट का स्थान, 200 स्क्वेअर फीटची जागा तर तुम्ही दिलेली आहे आम्हाला, पण 200 स्क्वेअर फीट मिळत किती लोकांना आहे? एकाही नाही. कुणालाही मिळाली. किती लोकांना 200 स्क्वेअर फीट मिळाली? तुला मिळाली? कुणालाही नाही. तुम्हाला मिळाली? कुणालाही नाही. कुणाला नाही. सार्वजनिक जागा आहे त्याला नाही आहे. जे संबंधित अधिकारी वगैरे वर्ग आहेत त्यांच्या संबंधित पै पाहुण्यांच्या मध्ये ते वाटलं जातं. तर यामध्ये न होण्याचे कारण आपल्याला जे सांगितले जाते जागा उपलब्ध नाही आहे. मग GR कशाला काढला? त्यानंतर दुसरी गोष्टी आहे की त्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहे त्या जटिल आहेत, त्या आपण शिथिल कराव्या, जेणेकरून दिव्यांगांना रोजगाराकरता जागा मिळेल. हे सुद्धा याच्यामध्ये आपण एक मांग घेतलेली आहे. एसटी मध्ये जो प्रवास होतो, काही एसटी मध्ये निशुल्क आहे, काही मध्ये तिकीट आहे, काही मध्ये तर घेतच नाही. सर्व बसांमध्ये आमचे निशुल्क व्हावे, हे सुद्धा आपण मांग या 55 मागण्यांमध्ये घेतलेली आहे. बाल संगोपन योजना तुम्ही ऐकलेली असेल. बाल संगोपन योजनेच्या अंतर्गत 2250 रुपये मुलाला शिक्षणाकरता वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत दिले जाते. परंतु त्यामध्ये अट आहे की दोन्ही आई वडील दिव्यांग असावे. इकडे तुम्ही म्हणता दोन्ही दिव्यांग असावे तर द्यावे, तिकडे तुम्ही म्हणता दिव्यांग आणि अदिव्यांगाने लग्न करावे. 1.5 लाख रुपये. तर आपण यामध्ये प्रशासनाला ही मागणी करत आहोत की दिव्यांगांची अट बाजूला करा. ज्या घरामध्ये एक दिव्यांग जरी असेल त्याच्याही मुलीला शिक्षणाकरता पैसे द्या, दिलेच पाहिजे ना. तर आपण ही माग घेतलेली आहे कि यदि परिवार में माता पिता में से कोई एक दिव्यांग हो तो उसके बच्चों को बाल संगोपन योजना अंतर्गत प्रति माह 2250 रुपये शैक्षणिक सहायता प्रदान की जाए. ठीक आहे. त्यानंतर आतनं ऑर्डर आलाय की तुम्ही या आत, मी पुढच्या मीटिंगला जाणार आहे, तुम्ही आत या, निवेदन द्या. चला, तर आपण हे निवेदनचे मुद्दे जे आहेत तुम्हाला सर्वांना सांगूया. तोपर्यंत इथे जे आहे
प्रमुख 10-12 जण आत या म्हटले. हो, माझ्यासोबत प्रमुख जे आहे ते 10-12 जण, 13 जण, 14 जण चला आतमध्ये. आणि हे मुद्दे जे आहे, जे जबाबदार इथे आहे त्यांनी ते मुद्दे वाचून दाखवावे. संपवतो. मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आज दिनांक 3 जून 2026 रोजी आम्ही सर्व दिव्यांग बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या अमोल वाळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण अमोल वाळके साहेब आज झूम मिटिंग 262 ते 65 झूम मिटिंग घेतात. आज आपण सर्व दिव्यांग बंधू सर्व झूम मिटिंग मध्ये ऍड व्हा आणि त्या दिव्यांग बंधूंच्या मिटिंग मध्ये जे आपल्याला मार्गदर्शन होते हे तुम्हाला जरी ऐकलं आणि त्याचे साहेबांचं प्रत्येक मार्गदर्शन करतात त्यावेळेला तुमचे प्रश्न मांडला तर तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही आहे त्या ठिकाणी तुमचे मार्गी लागले जातात. त्याच्यासाठी तुम्ही प्रथम सर्वांनी झूम मिटिंगला ऍड व्हा आणि त्याचे सर्व आपण पहिला प्रथम हे तुम्ही सर्वांना लक्षात ठेवा. सर्वांना झूम मिटिंगचे हे आपल्या ग्रुपला टाकलेले आहे, प्रथम लिंक टाकलेले आहे. सर्वांनी सकाळी 7:30 ते 10 ते 12 वाजेपर्यंत साहेब दररोज मंगळवार ते शनिवारपर्यंत दररोज झूम मिटिंग मध्ये हजर असतात. तुमचे प्रश्न आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेत आणि इतर तुमचे प्रश्न सांगितलेत आणि आमचा प्रश्न ऐकले नाहीत असं न होता तुम्ही दररोज मंगळवार ते शनिवारपर्यंत झूम मिटिंग ऍड व्हा. तुमचा प्रत्येक काही प्रश्न असू देत तो झूम मिटिंगद्वारे तुमचा सोडवला जाईल आणि तुमचं जिथं अडलं तिथं काम नक्की होणार. आणि आता एक ताईने बोलले की आपलं लाईट बिल फक्त लाईट बिलच असं नाही तर पाणीपट्टी, वीज कनेक्शन आणि घरपट्टी जी आता शासन 50% GR काढलेला आहे आणि आपल्याला जे ग्रामपंचायतमध्ये महानगरपालिकेमधून जे 5% निधी दिला जातो तो कोणत्या आपल्या तालुक्यातून आपल्या कोणत्या घरात मिळाला नाही हे पूर्ण आपल्या दिव्यांगांनी सर्व समजून घेतलं पाहिजे. आणि जिथं नाही मिळालाय त्या तालुक्यातून आपण गाव वाईज नावं काढून पूर्ण साहेबांशी अमोल साहेबांशी जरी आम्ही केलो तर त्याचा पाठपुरावा प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणार आहे. आणि आपण आपल्या अमोल सराच्या पाठीशी राहून आपला एक दिव्यांग व्यक्ती वर शासन दरबारी कुठे आपले प्रश्न मांडण्यासाठी जायचं असेल तर आपण सर्वांनी हा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण सर्वांनी मिळून अमोल देवळे साहेबांच्या, वाळके साहेबांच्या पाठीशी राहूया आणि अमोल सरांना आपल्या जे प्रदेशाध्यक्ष पदा नेमणूक होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ही एक सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता परवा मी झूम मिटिंगद्वारे आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला प्रत्येक 36 जिल्हे 9 महिन्यामध्ये जे पूर्ण करणार आहे. फक्त दर बुधवारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावरती साहेब अमोल वाळके साहेब जाणार आहेत. आणि आज आपण प्रथम जी सुरुवात केली होती कोल्हापूर जिल्ह्यातून आणि आपण आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून जितकं सहकार्य करणार इथून जर आज आम्हापासून जर सुरुवात केली इथून आम्ही जेवढे उत्पन्न आहे त्या प्रत्येकाने आपले दिव्यांग बांधव प्रत्येकाने जरी 10 जोडले गेले तरी अमोल वाळके साहेबांना आम्ही एक लाखो मतदारांनी आणि त्यांना देऊन आम्ही पुढे नेऊ शकतो. हे सर्वांनी जाण ठेवली पाहिजेत. आणि आपल्या एक आता नागपूरहून इथे येतात आपल्या जिल्हा लेवलला आज आम्हाला दिव्यांगासाठी कोण कितीसाठी झडतंय आणि काय करतंय. अमोल वाळके सरांच्या आता आम्ही कमीत कमी 3 महिने आहे. 3 महिन्यामध्ये मी सुद्धा एक पक्षाचा राजकर्ता असून सुद्धा आम्ही वाळके सर्वांच्या सोबत आहोत. आणि अमोल वाळके साहेबांनी जिथं म्हणतील जे बोलतील ते आम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी आम्ही चंदगड तालुक्यातून 135 किलोमीटर आज मी गाडी चालवून येतोय. आज प्रत्येक कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचं काम असू देत, कलेक्टर असू देत, जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती असू देत, कुठे असू देत, मुंबईपर्यंत असेल तर मी आमच्या तालुक्यातून लोक घेऊन जातो. तसं आमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यातून राज्यातून अमोल वाळके साहेब कुठे आपला दिव्यांग व्यक्ती असेल तर नडले असेल अमोल वाळके एक हाक मारा, नक्की आवाज दिल्यानंतर हजर होणार. एवढं सर्व अमोल सरांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. तसेच आज आपण निवेदन देणार आहे. 55 मुद्दे आहेत. त्या 55 मुद्दे प्रत्येक वाचून दाखवून म्हणजे आता थोडक्यात अमोल सरांनी सांगितलेले आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही सर्वांनी आता